नमस्कार. आजचा आपला विषय आहे आनंदी जीवनाचं मॅन्युअल. आपण जेव्हा एखादी वस्तू खरेदी करतो, फ्रीज असेल, टी व्ही असेल, मोबाईल असेल किंवा कुठलं मशीन खरेदी करतो, तेव्हा त्या मशीनबरोबर ते मशीन बनवणारं, यंत्र बनवणारा जो कोणी असतो तो एक माहिती पुस्तकात देतो, ज्याला आपण मॅन्युअल म्हणतो. त्यामध्ये ती वस्तू कशी वापरावी, त्याची निगा कशी राखावी, त्यात काही जर बिघाड आला तर तो कसा दुरुस्त करावा, हे सगळं दिलेलं असतं. आणि मग आपण जर त्यानुसार काम केलं तर ते मशीन जास्तीत जास्त टिकतं, व्यवस्थित चालतं. काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला तो सॉल्व्ह करता येतो, अशी ती माहिती पुस्तकं असते. आता आपण जे माणूस म्हणून जन्माला आलो, तर हे एक प्रकारचं यंत्रच आपल्याला मिळालेलं आहे. आपलं मन आहे, बुद्धी आहे, अहंकार आहे, आपले स्थूलदेह आहे, सूक्ष्मदेह आहे, कारणदेह आहे. या सगळ्याला काही माहिती पुस्तिका बरोबर दिली का परमेश्वराने आपल्याला, हा प्रश्न येतो. का असंच आपल्याला सोडून गेलं आहे? हे जीवन कसं चालवावं, याच्यामध्ये काय निगा घ्यावी, याच्यामध्ये बिघाड आलं तर काय करावं, हे कुठं दिलं आहे का? तर निश्चितच असं हे ऑपरेटिंग आणि मेंटेनन्स मॅन्युअल ज्याला म्हणतो तसं आपल्याला मिळालेलं आहे. सहज उपलब्ध आहे का? निश्चितच उपलब्ध आहे. एक अडचण मात्र आहे. ती अडचण अशी आहे की त्याची जी भाषा आहे ती आपल्यापैकी बऱ्याच जणांना कळत नाही. त्यावरही उपाय बऱ्याच लोकांनी या भाषेला सोपं करून आपल्या भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये उदाहरणासहित दिलेलं आहे. आता हे जे ऑपरेटिंग आणि मेंटेनन्स मॅन्युअल किंवा ज्याला आपण पुस्तिका म्हणू, ही जर आपण वापरली तर आपलं जीवन अतिशय चांगलं, आनंदी होऊ शकतं. पण ते वाचायला पाहिजे. मग आता हे जे हस्तपुस्तिका आहे, हे मॅन्युअल आहे, हे कुठं आहे आणि त्याचं नाव काय? तर त्याचं नाव आहे श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीतेचं वैशिष्ट्य असं आहे की ही परमेश्वराच्या मुखातून प्रत्यक्ष आलेली आहे. वेद हे आपल्या मंत्रदष्ट ऋषींनी लहरींच्याद्वारे त्यांनी ते ऐकले, शब्दांमध्ये परिवर्तित केले. भगवंताच्या श्वासोच्छ्वासातून ते आले असं म्हणतात. पण भगवद्गीता मात्र प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून आली. बरे, भगवंतांनी AC रूममध्ये बसून सांगितली का? तर नाही, रणांगणावर सांगितली. आणि ती कोणासाठी सांगितली? तो आपला जो प्रिय शिष्य अर्जुन, हा जो आहे तो दुःखात होता, विषाद झाला होता, त्याला विषाद योग त्याला म्हणलं आहे, आणि तो हतबुद्ध झाला होता. अशा वेळेला त्याला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून भगवंतांनी ही गीता सांगितली. छोटा आहे, 18 श्लोक आहेत, फक्त 18 अध्याय आहेत, 800 श्लोक आहेत. आणि त्याच्यामध्ये अगदी ज्याला आपण आचरणशास्त्र म्हणू, की कसं वागलं जगात की आपल्याला सुख मिळेल, हे भगवंतांनी थोडक्यात सांगितलं आहे. आपल्याला भगवद्गीता वाचणे शक्य नसेल तर बऱ्याच जणांनी त्याच्यावरती सोपं करून सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी अतिशय सोपं करून सांगितलं आहे. तेही नसेल शक्य तरी विनोबा भावेंचं गीताई आहे किंवा गीता प्रवचन आहेत. आता या गीता प्रवचनाचं वैशिष्ट्य असं की हे सुद्धा आश्रमात बसून गीता प्रवचनं झालेली नाहीत. तर विनोबा भावे आणि इतर स्वातंत्र्य सैनिक जेव्हा तुरुंगात होते तेव्हा हे तुरुंगामध्ये झालेली गीता प्रवचन आहेत. सांगण्याचा उद्देश हा की अतिशय कठीण परिस्थितीतसुद्धा माणूस किती समतोल आणि आनंदी राहू शकतो, याचं उदाहरण म्हणजे गीता प्रवचन आहेत. अतिशय सुंदर आणि रसाळ भाषेत आहेत. नेटवरही कदाचित त्याची माहिती उपलब्ध असेल. शक्य झालं तर मी लिंकमध्ये त्याची लिंक जोडेन. गीताई ओवीबद्ध केलेली आहे, गीतेसारखीच, पण मराठीमध्ये आहेत. सोपं समजायला, अगदी सोपं आहे. लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य आहे. हे सुद्धा कुठं लिहिलं? तर जेव्हा त्यांना जन्मठेप झाली आणि ब्रह्मदेशामध्ये मंडालीच्या तुरुंगात ते होते, तेव्हा गीता रहस्य लिहिलं आहे. अलीकडच्या काळामध्ये स्वामी चिन्मयानंद, खूप गीता प्रवचनं उपलब्ध आहेत, पुस्तकं आहेत, नेटवर आहेत. स्वाध्यायचे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांची गीतेवरती भाष्य आहेत. स्वामी वरदानंद भारतींचे आहेत. म्हणजे प्रत्येक महापुरुष जर आपल्या इथं बघितला तर त्यांनी त्यांच्या परीने भगवद्गीतेवरती भाष्य केलेलं आहे. आपल्याला संस्कृत
येत नसेल, तेवढं कळत नसेल, हरकत नाही. आपण ही जे भाष्य जरी ऐकलीत आणि त्यातला एक एक आशय समजावून घेऊन आपल्या हे जीवन, या जीवनाचं मशीन कसं चालवावं हे जर आपण त्यांना समजावून घेतलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होईल. खरं म्हणजे हे केव्हा ऐकलं पाहिजे, केव्हा केलं पाहिजे, तर तरुण परत केलं पाहिजे. जेव्हा आपल्याला जीवन चालवायचं आहे मुख्यतः त्यावेळेस ऐकलं पाहिजे. पण आपल्या इथे एक असा गैरसमज आहे की गीता वगैरे गोष्टी रिटायरमेंटनंतर म्हातारपणी वाचायला पाहिजेत. हरकत नाही, ते सुद्धा वाचणं काही चुकीचं नाही. दुसरी गोष्ट, मशीनमध्ये बिघाड होण्याच्या आधी ते ऑपरेटिंग मॅन्युअल वाचायचं का, ते खरं म्हणजे वाचायला पाहिजे. पण निदान बिघाड झाल्यानंतर तरी मागे जाऊन बघितलं पाहिजे की त्या मशीनचं जे मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे नक्की, त्यातनं आपल्याला काही उपाय सुचतोय का. आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये उपाय आहेत. भगवद्गीतेची सुरुवात झाली आहे आणि त्याचा जो शेवट आहे हे जर समजावून घेतलं तर आपल्याला कळेल की भगवद्गीतेत काय सांगितलं आहे. सुरुवात जी आहे तिथं अर्जुनाला मोह झाला आहे आणि मोह झाल्यामुळे तो दुःखी झाला आहे. पहिला विषाद योग आहे. आणि सगळ्यात शेवटी भगवद्गीतेच्या अर्जुन म्हणतो की माझा मोह गेला आणि तो आनंदी झाला. म्हणजे भगवद्गीतेच्या सुरुवातीला अर्जुन हा दुःखी होता, मोहग्रस्त होता आणि भगवद्गीतेच्या शेवटी त्याचा मोह गेला आणि तो आनंदी झाला. मध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, कर्मयोग आहे, अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. ते जर आपण समजावून घेतल्या तर आपल्याला फार मोठा ठेवा मिळालेला आहे आणि आपलं जीवन यातनं निश्चितपणे आनंदी होऊ शकतं. फक्त ते आनंदी जीवनाचं मॅन्युअल आपली वाचायची तयारी पाहिजे, समजून घ्यायची तयारी पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं जीवन घालवण्याची आपली तयारी पाहिजे. नमस्कार.